नमस्कार मंडळी, आपण आलो आहे. आपला 39वा ब्लॉग आहे आपला हा. बाकी तुम्ही कसे आहेत? तुम्ही जर ठीक असाल तर अजून चांगले राहा. माझ्या ब्लॉग बघून अजून चांगले बघा. माझ्या ब्लॉग बघून अजून चांगले राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आजचा ब्लॉग आपण सुरू करूया. आणि जो आजचा ब्लॉग आहे म्हणजे 38वा जो ब्लॉग आहे तो ऑलरेडी अपलोडेड आहे. 8 वाजता मी अपलोड केलेला होता, कारण काल खूप लवकर एडिट झाला होता. तर इन केस जर माझं जर खूप लवकर एडिट होईल, तुम्ही लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करत जाईल. आणि तुम्ही लवकरात लवकर तुम्ही बघू शकता ऑफिसला जायच्या पहिले किंवा ऑफिसमध्ये जाताना वगैरे तुम्ही बघू शकता. कारण मी पण ऑफिसला जायच्या पहिले खूप सारे ब्लॉग्स बघतो की मला काय काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे, काय काय नाही इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तर मी त्या हिशोबाने ब्लॉग बघतो. आणि खूप सारे चांगले चांगले यूट्यूबर आहेत, त्यांचे पण मी ब्लॉग्स बघतो. ऑब्व्हियसली आपण सगळेच बघतो. तर आतापासून तुम्ही माझे पण बघाल. तर बाकी ताई आता भाजी तोडत आहे. हे बघा, भाजी तोडत आहे. कायची भाजी आहे का ते? ही वालाच्या ना, वालाच्या शेंगा तोडत आहे. आम्ही चिकन आणलं. आता हे सांबार तोडून ठेवला, त्याच्यात चिकन आणलेलं आहे. आणि आता ताई आता हे काम करत आहे, लसूण चिलत आहे. आणि आमचं पिल्लू पण काम करते, असं नाही की नाही. पिल्लू जोपर्यंत काम नाही करत तोपर्यंत आमचं काम नाही होतं. हे बघा, हे सांबारचा जेवढाही कचरा पडलेला आहे ना, तो बरोबर तोड ताळ करून ठेवते. हा बेला, हा आता ताई का करते का ताई? कांदा कापते. ताई आता कांदा कापत आहे. आणि इथे ऑलरेडी सांबार टाकला आहे. सांबारच टाकला ना याच्यामध्ये, सांबार टाकला. आणि तू कांद्या अजून टमाटरची पण पेस्ट बनवते ना? हा, आता मी अंडा भुर्जी बनवण्यासाठी कांदा कापत आहे. अच्छा अच्छा. तर आज आपण ब्लॉग म्हणजे काहीच नाही म्हणजे बनवला, बट एवढा काही बनवला नाही की बा मी तुम्हाला दाखवू शकतो. तर आजचा ब्लॉग आपण कन्वर्ट करूया की ताई मस्त सावजी चिकन बनवत आहे, आपण तो वाला ब्लॉग टाकूया. तर मी चिकन आणलेलं आहे. तसं चिकन थोडं जास्त आणलं मी, म्हणजे ताईने अर्धा किलो सांगितलं, पण मला असं वाटलं ताईने जास्त सांगितलं म्हणून मी जास्त आणलं. तर बघूया. मी अर्धा किलो सांगितलं तर जास्त सांगितलं असं कसं वाटन तुला? अरे तू आधी म्हटलं होतं ना 700, तर माझ्या डोक्यात तेच राहिलं. जाऊ दे, तू खाऊन घेशील ना. 1 किलो तू खाते आरामात. भेसी आहे मी. हा. तर आमच्या घरी आता हे बनलं आहे कामतेला अंड्याची भुर्जी ना. अंड्याची भुर्जी बनवली कारण जिजूने आता नॉनव्हेज वगैरे सोडलं आहे. तर आतापर्यंत नॉनव्हेज बनला नाही आहे, फक्त जिजूसाठी आणि पिल्लूसाठी बनलं आहे. आता आमच्या दोघांसाठी आता ताई नॉनव्हेज बनवून. मी ताईला म्हटलं तसं मी बनवून देऊ का, पण ताईला माझ्या हातचं नाही आवडत. ताई मला तुला नाही आवडत ना, तिला नाही आवडत. इथे आम्ही पाणी भरासाठी आलो आहे. तर हे दोन्ही पण आमचेच आहेत, 5-5 लिटरचे. तर 10 रुपयात अराऊंड 20 लिटर वगैरे पाणी भेटून जाते आम्हाला इथे. तर हे बघू शकता तुम्ही. आणि बेंगलोरमध्ये मोस्ट ऑफ द लोक असंच पाणी घेतात, म्हणजे फिल्टर वगैरे. ज्यांचं चांगला पॅकेज आहे तो ठीक आहे, पण ज्यांचं चांगला पॅकेज नाही आहे ते हेच घेतात. आणि परवडते पण आहे. हे बडा आहे. फायनली आता चिकन टाकलेलं आहे ताईनी, हे तुम्ही बघू शकता. हे बघा कसं आहे का ते चिकन. आता खाल्ल्यावर माहिती पडेल की कसं आहे कसं नाही. पण पीस वगैरे बरोबर आले ना मी. ठीक आहे. आता काय एकदम म्हणजे नाही भेटन म्हटलं. 3-4 दुकानं फिरल्यानंतर भेटलं मला, असं एकदम नाही भेटलं. पण ठीक आहे, त्यांनी तरी थोडीशी तरी जे होती ते तेच टाकले. कलेजी वगैरे झालं किंवा थोडेसे पीस होते ते होते नाही, तर ते जे ऑलरेडी कापलेले ते टाकले. मग काय करणार आहे. ते बघा, बघू शकता आता सुरू झालेलं आहे. आता बनल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कसं बनान. सावजीची भाजी आहे ही, नागपूर सावजी. ताई थोडीशी ही ग्रेव्ही टाईप, म्हणजे पूर्ण रसा टाईप बनवशील की ग्रेव्ही टाईप बनवशील? ग्रेव्ही. थोडंसं गाडा टाईप नाही का, तसंच बनवशील ना? ते तसं बनवलं जास्त खाणंही होते. तुम्ही बघू शकता आता किती वेळ झाला का ते? 10-20 मिनिटं झाले. आणि तुम्ही हळूहळू कलर तुम्ही बघू शकता. कलर लेस आहे सध्या. हळूहळू मग ते सावजीचा कलर चेंज होत राहील. आणि हा एक आहे पकावाला. काय
कोण आहे पका? हे बा, हा नुसता मला दिवसभर इकडे फिरवते तिकडे फिरवते आणि पका पका करत राहते नुसतं. हा ते पा हा बघा बघा बघा, फक्त याच्या मागे मागे फक्त फिरत राहा म्हणते बस, बाकी काहीच नाही, बाकी काहीच याचे हे नाही आहे. आता ताई आता सगळं मसाला वगैरे टाकत आहे. हे बघा सगळं टाकलेलं आहे हिने. आणि आता एव्हरेस्ट मसाला पण टाकत आहे, मीठ मसाला. थांब ना थोडासा व्हिडिओ बनवू दे ना. हे बघा, हो हो हो, हे बघा. आणि आता ताई आता मिक्स करते बघा. आणि मला खरंच व्हिडिओ बनवू नाही देत, एकच माणूस मला व्हिडिओ नाही बनवू देत. एक हा काय झालं नुसतं पका पका करत, नुसतं पकाव करत राहशील मग नंतर समोर जाऊन. हे बघा, आता तुम्हाला कलर हळूहळू दिसेल. आणि एवढा मस्त कलरिंग दिसत आहे ना, हे मस्त वाटेल तुम्हाला. म्हणजे ताईच्या हातचं खाणं म्हणजे हा हा हा. तर तुम्हाला अपडेट देऊन राहिलो. तर बघा कसं मस्त पूर्ण वाफा पूर्ण ह्याच्यावर येऊन गेले. हा मस्त म्हणजे कलर आलेला आहे. आणि यालाच म्हणते सावजी चिकन असं बनवतात. आणि हे बघा तेल पण कसं मुरलं आहे मस्त. तुम्ही बघू शकता आमचं सावजी चिकन रेडी झालेलं आहे. आणि ताई आता सर्व पण करत आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, एक म्हणजे ती कलर बघा, कलर ग्रेडिंग वगैरे मस्त दिसत आहे. आणि आताचे मला माहिती नाही ते जिजू किती बजे हां 10:44 झाले. आत्ता जेवणासाठी आम्ही बसून राहिलो. हे बघा ताई आणि मी आता जेवणासाठी बसून राहिलो. तर बघू आता म्हणजे जेवण वगैरे करूया. आणि ज्यांना असं वाटतं ना की घरी बसून मी का ब्लॉग्स बनवू, मी का दाखवू लोकांना, तर हे माझे व्हिडिओज बघा, सौरभ बावणे ब्लॉग्स. तुम्ही एकदा माझे ब्लॉग्स बना. मी असं कुठेच आतापर्यंत असं कुठेच बाहेर गेलो नाही आहे. बाहेर इन द सेन्स की असं कुठे फिरायला नाही गेलो आहे, की बा मला म्हणजे असं एक रिझन राहतं ना आपल्याकडे की नाही बा मी बाहेर जाईन तेव्हाच मी काहीतरी व्हिडिओ बनवेन. तर नाही, आता जिजू पण ब्लॉग्स बनवते. जिजूच्या पेजची आयडी आहे द अनफिल्टर्ड 368 म्हणून. तर त्याच्यामध्ये पण बघा असं 2-4 व्हिडिओजमध्ये तर ठीक आहे सहजासहजी जातात, पण असं रेग्युलर आपण कुठे सध्या फिरायला नाही जात. आता मोठे मोठे युट्यूबर्स जातात कारण त्यांच्याजवळ इन्कम येऊन राहिला आहे, आपल्याकडे इन्कम नाही येऊन राहिला. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझे ब्लॉग्स बघा. तुम्ही हे बघा की मी घरचं काय काय कव्हर करू आलो, किंवा मी हे तुम्हाला सांगत नाही किंवा मी आज कुठेच गेलो नाही तुम्ही आज ब्लॉग नाही बनवेन. त्या दिवशी मी बनवला होता असं नाही आहे, पण मी असं सांगून राहिलो की माझी कन्सिस्टन्सी बघा. अराउंड 38 मी ब्लॉग्स अपलोड केलेले आहे माझ्या चॅनलवर. आणि 38 ब्लॉग्समध्ये खूप काही चेंजेस झालेले आहे हे मला माहिती आहे. तर त्याच हिशोबाने मी म्हणालो की जर तुम्हाला असं वाटतं की मी घरी बसून काहीच नाही बनवू शकत, तर तुम्ही एकदा माझे पूर्णचे पूर्ण ब्लॉग्स बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि काही जर कमी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की स्टील माझ्या याच्यात कमी आहे, तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला गाईड करू शकतो बरोबर. बाकी तर भेटूया. आता सुरू आहे ताईचं जेवण बनवणं वगैरे. एकदा ते झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतोच की कसं बनलेलं आहे आजचं चिकन. अजून 10 ते 15 मिनटं लागेल हो जवळपास. झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो, मग त्यानंतर आपण ब्लॉग एंड करूया आजचा. बाकी ब्लॉग कसा बनला, का बनला ते तुम्ही मला सांगाल. ठीक आहे, चला भेटूया.